श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, श्रावण महिना म्हटलं म्हणजे सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं. ह्या श्रावण महिन्याचं इतकं महत्त्व आहे की श्रावण महिन्यामध्ये कोणतीही सेवा केली की ती आपल्याला फलदायी ठरतेच ठरते. कोणी ह्या महिन्यामध्ये महादेवांची सेवा करतं, कोणी दत्त महाराजांची सेवा करतं, कोणी स्वामी महाराजांची सेवा करतं, कोणी महाविष्णूंची करतं. पण या महिन्यामध्ये आपण कुलदेवतेला कसं विसरणार ना. तर ह्या महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा काय करायची, कोणत्या दिवशी करायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आम्ही आमच्या घरी कोणती सेवा करतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अष्टमी तिथी ह्या महिन्यातून दोन येतात, एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. आता कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला आपण कालाष्टमी म्हणतो आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला आपण दुर्गाष्टमी म्हणतो. तर ह्या दुर्गाष्टमी तिथीला आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते. तर आता ह्या वर्षी 2026 या वर्षामध्ये श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणारी अष्टमी तिथी ही 20 तारखेला आली आहे आणि वार गुरुवार आहे. तर आपण गुरुवारी स्वामी महाराजांची, भगवान विष्णूंची सेवा तर करतोच, पण त्याच दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा जर आपण केली तर ती दुप्पट पटीने आपल्याला फळ देणार आहे. कारण वार गुरुवार आहे आणि आपली कुलदेवता म्हणजे स्वयं आदिशक्तीचं स्वरूप असतं. आणि त्याचबरोबर गुरुवार म्हटलं म्हणजे स्वामी महाराज म्हणजेच भगवान विष्णू यांचा अवतार, आणि आपण त्या दिवशी भगवान विष्णूंची देखील सेवा करतो. तर भगवान विष्णू आणि स्वयं आपली कुलस्वामिनी आदिशक्ती ह्या दोघांचं आपण जर सेवा केली तर ती अत्यंत फलदायी आपल्याला ठरणार आहे. तर ह्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा तर आपण करतोच, स्वामी महाराजांची सेवा तर आपण करतोच, पण ह्या दिवशी भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम वाचायचं तर आहेच. पण ह्या दिवशी आपल्या आई कुलस्वामिनीची आपण पूजा करायची आहे. या दिवशी दुर्गा सप्तशतीचे आपल्याला पाठ करायचे आहे. आता पाठ थोडे मोठे आहेत. दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना जरा वेळ लागून जातो. तर पाठ हे एका बैठकीतच व्हायला पाहिजे. तर ते आपल्या सोयीनुसार पूर्ण दिवसात आपण कधीही ते करू शकतो. तर आपल्या सोयीनुसार आपल्या मुलांना स्कूलमध्ये सोडून, त्यांना झोपवून, खाऊ पिऊ घालून आपण कधीही या पाठाला आपण बसू शकतो आणि ते आपण पाठ एका बैठकीत आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर ज्या कोणाला हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमणार नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचे आहे. आता हे स्तोत्र वाचण्यासाठी जास्त टाइम तर लागणार नाही. जर एकदा तीनदा पण 16 वेळा वाचलं तर अतिउत्तम. नाही जमत आहे तर 11 वेळा आपण सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे. आता ह्या दिवशी सकाळची सुरुवात कशी करायची, तर सकाळी उठल्यानंतर झाडू वगैरे काढून, पोछा मारून आपल्या जे उंबरट आहे त्याच्यात गोमूत्र आणि हळदीचं शिंपण देऊन आपल्याला जसं अगोदर पूर्वीच्या काळी शेणाने सारवायचे, पण ह्या वेळेस आता सगळं लादी वगैरे आहे, मातीचे घरं नाहीयेत, तर आपल्याला गोमूत्र आणि हळदीचं लेपन आपल्याला तिकडे द्यायचं आहे. तर ह्या दिवशी उंबरठाची पूजा करून आपल्याला उंबरठावरती स्वस्तिक काढून, स्वच्छ दार आपला दरवाजा असतो त्याला पुसून दारावरती स्वस्तिक काढून आपल्याला आपल्या कुलदेवतेला आमंत्रण द्यायचं आहे. आणि त्या दिवशी आपण जी जी सेवा करतो त्या दिवशी आपल्या कुलदेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य केला तर अतिउत्तम. नसेल जमत तर खीरपुरीचा नैवेद्य नक्कीच द्यायचा. त्याचबरोबर सकाळी आपला जो मंदिरामध्ये आपण जो कळस भरून ठेवतो तो स्वच्छ धुवून नवीन नारळ लावलं तर अतिउत्तम. पण नसेल तर तो जुना नारळ आपण नाही करून नवीन कळस भरायचा.
तो कळस भरताना आपण त्या कळसामध्ये कळस स्वच्छ घासायचा, त्यात पाणी टाकायचं, पूजा करायची, 1 रुपयाचा नाणं असतं ते टाकायचं. त्यानंतर आपण कुलदेवतेचे म्हणजे जे नारळ असतं ते आपलं कुलदेवता स्वरूप असतं. आपण ती कुलदेवता स्वयं आपल्या घरी विराजमान आहे हे त्याचं प्रतीक असतं, म्हणून ते आपण नारळ भरून ठेवत असतो. तर पुन्हा त्या दिवशी त्या नारळाची पूजा करायची आहे आणि त्या नारळाची त्या कळसाची पूजा करून आपल्याला फुलं चढवायची आहे. त्यानंतर 11 लवंग हे माता लक्ष्मीला हे अतिप्रिय आहे. तुम्हाला माहित आहे की नवरात्रीमध्ये लवंगांचं इतकं महत्व आहे की लवंगांची माळ आपण माता लक्ष्मीला आपण अर्पण करत असतो. तर 11 लवंग आपण ज्यात ते फूल असतं ना, ते कुठेही खंडन पावलेलं नाही पाहिजे. ते फूल असलेलं त्या 11 लवंगा आपल्याला घ्यायच्या. त्या आपण देवीच्या ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणून 1 लवंग फूल जे आहे ते आपल्याकडे ठेवायचं आहे आणि ती जी दांडी आहे ती लवंगची ती आपल्या कुलस्वामिनीकडे त्या साईडला अशी ठेवायची आहे आणि 1 मंत्र म्हणायचा, 1 लवंग ठेवायची. अशा 11 लवंगा आपल्याला आपल्या कुलस्वामिनी जवळ ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर त्या लवंगांचं नंतर काय करायचं तर त्या लवंगा आपण चहामध्ये घेऊ शकतो, शिरा बनवून त्यामध्ये घेऊ शकतो, पण भाजीमध्ये त्या लवंगा वापरायच्या नाहीत. त्या लवंगा आपण कोणतीही स्वीट डिश गोड पदार्थामध्ये टाकूनच आपल्याला खायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला विड्याचं पानाचं खूप महत्व आहे. विड्याचं पान हे प्रत्येक देवीला खूप आवडतं. त्या दिवशी आपल्याला विड्याचं पान आपल्या कुलस्वामिनीला विड्याचं पान बनवून त्याच्यामध्ये काथा, चुना, लवंग, इलायची हे सगळं टाकून आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला विड्याचं पान द्यायचं आहे. आपल्या मंदिरात आपल्या कुलदेवतेचा टाक असतो, फोटो असतो, कोणाकडे पादुका असतात आपल्या कुलस्वामिनीच्या. तर त्यांची आपण पूजा कशी करायची आहे तर आणि कोणाकडे जर फोटो किंवा पादुका किंवा कुलस्वामिनीचे टाक नसतील तर त्यांनी तसं तर प्रत्येकाकडे कुलस्वामिनीचा फोटो हा असायलाच पाहिजे. आपल्या कुलधर्माचा कुळाचार करणारी, कुळाचा उद्धार करणारी आपली कुलस्वामिनीचा आपल्या मंदिरात फोटो असायलाच पाहिजे. जर नसेल तर त्यांनी सुपारी घ्यायची, ती सुपारी आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने तिची पूजा करायची आणि पायापासून जर फोटो नसेल तर त्या सुपारीला सेम आणि फोटो असेल, टाक असतील तर त्या पायापासून डोकापर्यंत कुंकवाचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन च खूप महत्व आहे ह्या दिवशी. तर कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून. आता हा मंत्रच का म्हणायचा तर यामध्ये स्वयं आदिशक्ती, महालक्ष्मी, सरस्वती हे सगळे देवी येतात आणि ह्या देवींचं स्वरूप म्हणजेच आपली कुलस्वामिनी असते आणि ह्यामुळे आपल्या सेवेमध्ये कोणतीही चुकी झाली तरी हा मंत्र म्हणताना आपल्याला माफी आपल्याला भेटत असते चुकांना. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्या कुलस्वामिनीच्या आशीर्वाद स्वरूपात कुलस्वामिनीचा आशीर्वाद म्हणून आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला, आपल्या घरच्यांना तो कुंकू आशीर्वादाने टीका म्हणून लावायचा आहे आणि रोज जर बाहेर जाताना हा कुंकू लावून गेले तर दिवस हा आपला चांगला जाणारच आहे आणि चांगलाच जातो. तर अशा आपल्याला सेवा करायची आहे. आता हे झालं आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे. आता आम्ही आमच्या घरी काय करतो ते मी तुम्हाला सांगते. आता आमच्याकडे कुलधर्म कुळाचार असा करतात. आता ह्या सगळ्या वस्तू मी ज्या तुम्हाला बोलली ते तर आम्ही करतोच, पण त्याबरोबर सकाळी उठल्यापासून आम्ही पुरणपोळी, खीर, आमटी, वडे, भजे, देवीच्या नैवेद्यासाठी कुरडई, पापड हे सगळं तर करतोच. त्याचबरोबर दिवे असतात, पीठ घेऊन आपलं जसं गव्हाचं पीठ असतं त्याच्यामध्ये गूळ, थोडं तूप टाकून त्यामध्ये वेणी, फणी, विटी, दांडू,
त्यांना आम्ही आरत्या म्हणतो. त्याच्यामध्ये देवीच्या खेळायच्या वस्तू, टिकली, बांगडी, शृंगाराच्या वस्तू, साडी, चोळी हे सगळं आम्ही बनवत असतो. आणि त्याचबरोबर ह्या वस्तू बनवल्यानंतर दिवे असतात, पापड्या असतात, ह्या सगळ्या वस्तू देवीला नैवेद्यामध्ये ठेवून ते रात्रभर त्या वस्तू तशाच देवीच्या समोर असतात. आरती करतो आणि घरातले सर्व फॅमिली मिळून आणि दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य सगळे मिळून हा नैवेद्य खात असतात. अशा पद्धतीने आम्ही आमच्या देवीची पूजा करत असतो. कुळधर्म कुळाचार हा आपल्याला जपायला पाहिजे. देवीची सेवा करायला पाहिजे. वर्षातून एकदा कुलदेवतेला जायला पाहिजे आणि या पद्धतीने आम्ही आमच्या कुलदेवतेची सेवा. तुमच्याकडे कुलदेवतेची सेवा काय करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या आजच्या ज्या व्हिडिओमध्ये जी सेवा आहे तीही करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.